सीटेट फॉर्म भरला का? महाराष्ट्र TETचा फॉर्म सुटलेले आहेत ते भरलेत का? BMC कर निर्धारण व निरीक्षक जाहिरात आलेल्या आहे. किती आहेत जागा, पात्रता काय, वय, मुदत, परीक्षा पद्धती, संपूर्ण डिटेल्स आणि सीटेट आणि महाराष्ट्र TETसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि BMCची कर निरीक्षकची जाहिरात संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये. BMCची अजून एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर निर्धारण व संकलन खात्याअंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये पद कोणतं आहे तर निरीक्षक हे पद आहे, ज्याच्यामध्ये कर निर्धारण व संकलन विभागामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये यांना कामासाठी रुजू करण्यात येणार आहे. गटकची ही आहे पदभरती, ज्याच्यामध्ये 178 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी आजपासून सुरुवात होत आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे portal.mcgm.government.in. याच्यावर तुम्ही जाऊन हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरू शकताय. त्याच्या अगोदर या निरीक्षक पदासाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, करावयाचे काम, त्याच्यानंतर या पदामध्ये किंवा जी पदं दिलेली आहेत 178 त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कशी आहेत, काय आहे, त्या सर्व डिटेल आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये बघा 178 पदं भरायची आहेत. निरीक्षक पदाचं नाव आहे. गटकची पदभरती आहे, सरळ सेवेमधून होणार आहे, ज्याच्यामध्ये खुल्यासाठी 87 आहेत. आर्थिक दुर्बल घटक इकॉनॉमी म्हणजे EWSसाठी 18 आहेत. सार्वजनिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 18 जागा आहेत. इतर मागासवर्ग 32 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही आहे. भज ड साठी जागा नाही आहे. भज क साठी 2 आहेत. भज ब साठी 4 आहेत. विमुक्त जाती अ साठी 3 आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 3 आणि जातीसाठी 11 आहेत. अशा टोटल 178 जागा भरायच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेतनसुद्धा 29,200 पासून 92,300 पर्यंत वेतन आहे. या ठिकाणी पदांचा तपशील दिलेला आहे, तो तुम्ही नीट वाचून घ्यायचा आहे, पाहून घ्यायचा आहे. वयोमर्यादा बघा मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी अराखीव खुल्या प्रवर्गातील जर उमेदवार असतील तर त्यांना किमान 18 वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजेत आणि कमाल 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्याच्यानंतर मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर 18 वर्ष किमान असले पाहिजेत आणि कमाल 43 वर्ष वय असलं पाहिजे. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार असेल तर किमान 18 वर्ष आणि कमाल 45 वर्ष वयोमर्यादा असली पाहिजे. त्याच्यासाठी अजून डिटेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये डिटेल दिलेले आहेत. आवश्यक वयोमर्यादा मात्र तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे तशी वयोमर्यादा आहे. किमान 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत आणि 38 वर्ष कमाल वयोमर्यादा खुल्यासाठी. त्याच्यामध्ये तुमच्या जातीनिहाय त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे 3 वर्ष 5 वर्ष असं, मग ते मिळून परत 38, 5, 43 किंवा 45 वर्ष या वयापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकताय. परीक्षेचं स्वरूप इतर परीक्षांसारखंच ऑनलाईन पद्धतीचं असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत. इयत्ता 12वीचा दर्जा असणार आहे प्रश्नपत्रिकेचा. त्याच्यामध्ये परीक्षेचं माध्यम तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि ह्याच्यासाठी मराठी भाषेसाठी मराठी असणार आहे. इंग्रजी भाषेसाठी इंग्रजी असणार आहे. सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी असणार आहे. अंकगणित मराठी आणि इंग्रजी परीक्षेचं माध्यम असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम 1888 याच्यातल्या काही तरतुदी तुम्हाला 50 एकूण प्रश्न त्याच्यावर असणार आहेत 100 गुणांसाठी. आणि अंकगणित असणार आहे 15 प्रश्न 30 गुणांसाठी. सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणांसाठी. इंग्रजी 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी आणि मराठी 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी. असे टोटल 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी आणि 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे. म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि याच्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे. अर्ज तुम्ही 20/9/2024 पासून 19/10/2024 पर्यंत म्हणजे 20 सप्टेंबरपासून 19 ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरू शकताय. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आहे. तर मागास प्रवर्गातील उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. आणि ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ही परीक्षा
देता येणार आहे. ठीक आहे, एकच परीक्षा असणार आहे, ऑनलाईन होणार आहे. ही सर्व डिटेल होती BMCसाठी. आता आपण बाकीच्या डिटेल पाहूया. गेल्या 1-2 वर्षापासून CTET ही ऑफलाईन होत आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आता डिसेंबरची CTETसाठी नोटिफिकेशन आलेलं आहे. 1 डिसेंबरला परीक्षा आहे मित्रांनो. 16/10/2024 पासून म्हणजे 16/10/2024 ही लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. 1 डिसेंबरला एक्झाम होणार आहे. CTETची तारीख तुम्हाला आता डिक्लेअर झालेली आहे. CTETसाठी फॉर्म भरण्यासाठी 17 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही आहे. पेपर 1 आणि पेपर 2चं स्वरूप तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 आणि जो आहे तो इव्हिनिंगला असणार आहे आणि पेपर 2 मॉर्निंगला असणार आहे. 1 डिसेंबरसाठी शिफ्ट वाईज पेपर होतात. 1/12/2024ला तुमची ही परीक्षा असणार आहे. शिफ्ट म्हणजे त्याची मॉर्निंग आणि इव्हिनिंग शिफ्ट. बाकीच्या काय मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर होत नाही. CTETचं इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र TETसाठी आपण बोलणार आहोत. 1 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे CTET.nic.in वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकताय. 17 तारखेला फॉर्म भरण्यासाठी चालू झालेला आहे आणि 16/10पर्यंत त्याची मुदत आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. नवोदयसाठी, केंद्रीय विद्यालयासाठी तुम्हाला फार महत्त्वाची आहे. आता आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या TETबद्दल, पण त्याच्या अगोदर CTETसाठी तुम्हाला D.Ed किंवा B.Ed ही पात्रता असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 1 ते 5साठी तुम्हाला D.Ed आणि पेपर 1 असतो आणि 6 ते 8 B.Ed प्लस तुम्हाला म्हणजे 1 ते 5ला पण B.Ed केंद्रीयसाठी CVSसाठी चालू शकतं. ठीक आहे, त्यामुळं अशा पद्धतीची तुम्हाला अर्थ असणार आहे आणि हा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर फिल करायचा आहे. ठीक आहे, चला आपण आता फीचं संदर्भात बोलू. ओपनसाठी 1000, OBCसाठी सुद्धा 1000. पेपर 1 जर द्यायचा असेल फक्त दोन्हीपैकी आणि दोन्ही द्यायचे असतील तर 1200 आहे. ठीक आहे, चला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत TETचं सुटलेले आहेत जाहिरात मित्रांनो. ही राज्य शासनाची TET आहे. याचीही जाहिरात सुटलेली आहे. याचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली आहे 9/9/2024 पासून 30/9/2024 पर्यंत, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचे आहेत. 9 सप्टेंबरपासून. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 10 नोव्हेंबरला होणार आहे परीक्षा. त्याच्यामध्ये पेपर 1साठी सकाळचं टायमिंग आहे 10:30 ते 13पर्यंत आणि पेपर 2साठी तुम्हाला 14 ते 16:30पर्यंत टायमिंग आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये परीक्षा TETचं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. जाहिरात आहे ही आणि ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. mahatet.in या संकेतस्थळावर जायचं आहे. तिथं फॉर्म तुमचा भरायचा आहे. टोटल सगळ्या गोष्टी सबमिट करायच्या आहेत. डिक्लेरेशन एका पानावरती लिहून तुम्हाला स्वप्रतिज्ञापत्र लिहून तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. फोटो वगैरे या सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. परीक्षा शुल्क भरायचं आहे. 1000 परीक्षा शुल्क आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीनं या TETची जाहिरातसुद्धा सुटलेली आहे आणि या सगळ्या तारखा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सर्व फॉर्म भरून घ्या. RRB NTPCचे व्हिडिओ लगेचच मी आता टाकणार आहे. दुसरा व्हिडिओ आपला RRB NTPCचाच येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या YouTube प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.